नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मालिनी जे आहे ते काव्याला विचारते, जीवाने टॅटू का जाळला. तिला संशय आलेला असतो की नक्कीच जीवाने हा टॅटू काहीतरी कारण असेल म्हणून जाळला असेल. मी तिला टॅटूचं माहित नसतं, पण छातीवर काहीतरी होतं त्याच्याने त्याने ते जाळलं एवढंच तिला माहित असतं. तर मित्रांनो, आता ती काव्याला विचार लागते की काय झालं असेल काव्य, तुला काय वाटतंय. नेमकं काहीतरी मला शोधून काढायला हवं, कारण की जीवा असा नाहीये की तो असं स्वतःला जाळून घेईल अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं, किंवा मग तो जाळत पडणं तर अजिबात शक्य नाहीये. त्याने स्वतःला जाळून घेतलं हे मला समजतंय, पण का जाळून घेतलंय हे समजत नाहीये. असं मालिनी आता काव्याला म्हणत असते आणि काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. आता एक वेळी नंदिनी देखील आता जीवाला म्हणते की जीवा, मला माहित आहे की हे सगळं जे आहे ते तुम्ही हे केलेलं नाहीये. म्हणजे ती म्हणत असते की जीवा, मला माहित आहे की हे सगळं जे आहे ते तुम्ही तिच्यावरचं प्रेम संपलं म्हणून केलं नाहीये. तर आम्ही सगळेजण जे आहे त्या मुलीपर्यंत पोहोचू नये त्यासाठी तुम्ही तो टॅटू जाळला आहे. तुमचं त्याच्यावर प्रेम आहे का अजून पण, असं आता नंदिनी जीवाला म्हणते. आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो, जीवा शांतच होऊन जातो. पण मित्रांनो, आता पुढे काय होईल नेमकं हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का आणि